तर काय म्हणता मग मित्रांनो, मी तुमचा लाडका शिवा ब्लॉगर. तर आज जायचं होतं आपल्याला कुटासा. कशासाठी? तर आज होती भाऊ आपल्या बहिणीची बेबी शॉवरचा शूट. मस्तपैकी गाडीत बसलो, अजून रस्ते पाहून निघालो आपण डायरेक्ट कुटासा जाण्यासाठी. मग आलो आपण डायरेक्ट लोकेशनच्या ठिकाणी. इथं तर कार्यक्रम व्हायला टाइम होता. आपण दर्शक लवकरच आलो पोट्टे. मग आलो आपण डायरेक्ट या पोट्टे बनत बा आम्हाला ब्लॉग मध्ये घे. मग आपल्या आचारी काका बनत बा का म्हणता मग पब्लिक. मग आलो आपण डायरेक्ट आपल्या जिजूच्या मित्राच्या घरी. इथं बघू शकता जिजू एकदम तयार आहेत मित्रांनो. पण आपल्या बैलेचा एवढा वेळ लागत होता काही वांदाच नाही. मग दर्शक आपण डेकोरेशनचे मस्तपैकी शूट काढून घेतले. मग तेवढ्यातच झाली भाऊ जिजू आणि जिजीची एंट्री. बघू शकता एंट्री तर मस्त झाली मित्रांनो. मग गाईज हे आहेत आपले फोटोग्राफर. मग मस्तपैकी क्लोजअप शूट काढायला आलो. इथं मस्तपैकी आपण क्लोजअप शूट काढून घेतले. निघालो आपण डायरेक्ट घरी जाण्यासाठी. घरी आलोही नाही तर आपण आलो आपल्या मित्राच्या दुकानावर. कशासाठी? तर इथून घेऊन घेतलं आपण गिफ्ट. निघालो आपण डायरेक्ट आपल्या मित्राच्या बर्थडेला जाण्यासाठी. मग बर्थडेच्या ठिकाणी पोहोचलो. इथं तर सर्व पोरं जमा होईल होते. पोट्टे बनत बा आपल्याला ब्लॉग मध्ये घे. मग डबलचा आपण यांना ब्लॉग मध्ये घेऊन घेतला. मग लागला भाऊ डायरेक्ट बर्थडे पाहूनच घ्या आमच्या इकडे कसा करतात. मग आपण सर्व मित्र मिळून आपण एक गिफ्ट दिलं. ते गिफ्ट तुम्ही पाहूनच घ्या एकदा. पहिले हे उद्या आमचं सर्व पोरे आपला कडप्पा खोलून राहिला. भाई आरामशीर पोट्या पाहू शकता. आपला फोटो पण किती गजब आला. मग इकडे दाखवलं मग गाईज आपण बसलो डायरेक्ट नाश्ता करायसाठी. मग तिच्यात यश तर बा कसा मसाज करे म्हणे. मा केक कोण खाल्ला म्हणे. मा केक कोण खाल्ला. नई स्टाइल में ग्लास पकड़ेगी. आता केक खाल्ला ना. मग